हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले। यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला, तर त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले। आज महाराष्ट्र आणि देशात राजकारणाची परिस्थिती वाईट झाली आहे। गुलामांचा बाजार मांडला गेलाय। महाराष्ट्रातलं आजचं चित्र पाहिल्यावर बाळासाहेब नाहीत हेच बरं आहे असं वाटतं, असं उद्विग्न विधान राज ठाकरेंनी केलं। मुंबई मनपावर महायुतीचा भगवा डौलानं फडकणार असं वक्तव्य उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं। लाडक्या बहिणींनी निवडणुकीमध्ये चमत्कार दाखवला आणि आपण सर्व गड कायम ठेवले असं शिंदेंनी म्हटलंय। ठाणे महापौर आरक्षण जाहीर होताच बैठकांना वेग आलाय। भाजप कार्यालयामध्ये महापौर पदाबाबत बैठक झाली आहे। या बैठकीला आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते। ठाण्यामध्ये भाजपनं 2.5 वर्ष महापौर पदावर दावा केलाय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळालाय। छगन भुजबळांची आता ईडीकडनं देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। प्रेडिकेट ऑफेन्स नसेल तर ईडीची केसही उभी राहू शकत नाही। या आधारावर भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। गटनेते पदासाठी यशवंत टावरे, प्रकाश टावरे, संतोष शेट्टी, नारायण चौधरी, सुमित पाटील, वैभव भोईर इच्छुक आहेत। या नावावर बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। त्यानंतर ती नावं प्रदेश कार्यालयाकडे पाठवली जातील, तर दुसरीकडे महापौर पदासाठी देखील नारायण चौधरी, सुमित पाटील यांची नावं समोर आली। कल्याण डोंबिवलीमध्ये जे घडलं तेच मुंबईत देखील घडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आता यावर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सूचक विधान केलं। राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं असं बाळा नांदगावकरांनी म्हटलंय। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिला। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय। पालिका निवडणुकीत मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत ठाकरे बंधूंनी भाजप शिंदेच्या शिवसेनेविरोधात निवडणूक लढवली आहे। राज ठाकरेंचा शिवसेनेला नेहमीच पाठिंबा असतो, त्यामुळे केडीएमसी प्रमाणे मुंबईत देखील मनसेचा पाठिंबा मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको असं प्रताप सरनाईकांनी म्हटलं। यावेळी ठाण्यामधील पाठिंब्याची आठवण त्यांनी करून दिली आहे। भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्यावर पलटवार केला। देश पूर्ण हिरवा करायचा असेल तर पाकिस्तानात जा, या देशात फक्त भगवा आणि निळा चालेल असं उत्तर राणांनी दिलंय। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी भाष्य केलं। कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपची युती आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर मनसेची साथ लाभली आहे असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। मुंबईत महायुतीचा महापौर होणार असून रस्सीखेच वगैरे काही नाही असं शिंदेंनी स्पष्ट केलं। बहुमत नसणाऱ्यांनी स्वप्न पाहणं चुकीचं असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। सत्तेसाठी शिंदेंचा पाठिंबा आम्ही कधीच घेणार नाही, एवढे वाईट दिवस आमच्यावर आले नाहीत असं संजय राऊतांनी म्हटलंय। सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, सत्ता मिळाली नाही तरी चालेल असं राऊतांनी म्हटलंय। शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं आवाहन भास्कर जाधवांनी केलं होतं। दोन्ही शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येणार का अशी चर्चा सुरू आहे। त्याचं कारणही तसंच आहे। ठाकरेंच्या नेत्यानं मुंबई महापालिकेतील सत्तेसाठी शिंदेंना घातलेली साद। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं आवाहन भास्कर जाधवांनी केलं। भाजप मुंबईचं महापौरपद सोडणार नाही असा दावा संजय राऊतांनी केला। भाजपनं नेहमी बाळासाहेबांचा स्वार्थासाठी वापर करून घेतला। ज्या बाळासाहेबांनी भाजपची राज्यात ओळख निर्माण करून दिली त्यांचाच पक्ष भाजपनं फोडला असा आरोप राऊतांनी केला। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये पुन्हा महिला महापौर होणार आहे। महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं सलग 5व्यांदा महिला शहराचं नेतृत्व करणार आहे। भाईंदरमध्ये 95 पैकी 78 जागा जिंकत भाजपनं एक हाती वर्चस्व मिळवल्यानं भाजपचा महापौर होणार हे स्पष्ट झालंय। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेनं 53 आणि भाजपनं 50 जागा जिंकल्या असल्यानं शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त आहे। त्यामुळे स्ट्राईक रेटच्या आधारेच पद निश्चित करण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी स्थानिक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे केली आहे।
बदलापूरमधील घटना मानसिक विकृतीमधून घडल्याची प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. या प्रकरणामध्ये शाळा प्रशासनाला गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत. मात्र ज्या शाळांकडून त्याचं पालन होत नाही अशा शाळांवर कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं. बदलापुरातील घटनेवरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आरटीओ विभागावर संतापल्या. 15 दिवस आधीच स्कूल व्हॅनबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देऊन मॉक ड्रिल करूनही बदलापूरची घटना घडली हे दुर्दैवी असल्याचं चाकणकर यांनी म्हटलेलं आहे. बदलापूर प्रकरणाची बालहक्क आयोगानं दखल घेतली असून आयोगानं पोलीस आणि शिक्षण विभागाकडनं संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी प्री स्कूल शिक्षण विभागाच्या अंतर्गत येत नसल्याचं गट शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे आता या प्री स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे महापालिकेनं काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेतलं. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून नाट्यगृह 3 महिने बंद राहणार आहे. नूतनीकरणात कलाकार आणि रसिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्यात यावं असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी राज ठाकरेंनी दैनिक सामनात विशेष लेख लिहिला. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरे यांनी हा लेख लिहिलाय. या लेखात राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिलाय. मुंबईत वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील 106 बांधकामांना स्थगितीची नोटीस बजावली आहे. बांधकाम स्थळी वायू गुणवत्ता मापन प्रणाली न बसवणाऱ्या बांधकामांना नोटीस पाठवली आहे. कल्याणमध्ये तोतया रेल्वेच्या व्हिजिलन्स इन्स्पेक्टरचा पर्दाफाश करण्यात आला. बुकिंग क्लार्कचे रेल्वे DRM कार्यालयात अडकलेले पैसे काढून देण्याचे सांगत 60,000ची मागणी केली. त्यानंतर बुकिंग क्लार्ककडनं 20,000 रुपये स्वीकारताच पथकानं हरीश कांबळे याला रंगेहात अटक केली आहे. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा गेल्या 15 ते 20 दिवसांपासून खेळखंडोबा सुरू आहे. कर्जत आणि कसाऱ्यावरून येणाऱ्या लोकल CST पर्यंत पोहोचेपर्यंत 1-1 तास उशीर होत आहे. मुंबईतल्या काही भागात 27 आणि 28 जानेवारीला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुलुंडमधील जलवाहिनीच्या कामासाठी भांडूप आणि ठाण्यातल्या काही भागात पाणीपुरवठा बंद असेल. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पालघर तालुक्यातील उमरोळी सरपाडा इथून जेनेसिस औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 27 जानेवारीला बँक कर्मचाऱ्यांचा 1 दिवसीय संप असणार आहे. सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानं आता संप अटळ आहे. या संपात देशभरातील 8 लाख कर्मचारी सहभागी होतील अशी माहिती आहे. मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना भारतीय लष्कर मोफत नौकानयनाचं प्रशिक्षण देणार आहे. जपानमधील नागोया इथं होणाऱ्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातील नौकानयनपटू जोरदार तयारी करत आहेत. राज्यातल्या सर्व शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनी एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम साजरा करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी योग्य ती पूर्वतयारी करून जागतिक पातळीवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना आहेत. राज्यातील 21,000 शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला. या मुलींना 10,000 माजी सैनिकांमार्फत सैनिकी शिक्षणही देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचार आणि व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन सत्रांचं आयोजन केलं जाईल. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होतीये. कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागानं ठोस पावलं उचलली आहे. CET सेलनं सुरू केलेल्या 13 CET परीक्षांच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत तब्बल 2,41,000 विद्यार्थ्यांनी CETसाठी नोंदणी केलेली आहे. MBA, PCM आणि PCBच्या CET परीक्षा द्यायला 1,09,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.